20 फेब्रुवारी 1707 या दिवशी औरंगजेबाचा अहमदनगर येथे मृत्यू झाला। त्याच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या गादीसाठी हापापलेली त्याची मुलं दिल्लीच्या रोखाने निघाली। दिल्लीत गेल्यावर यांच्यात गादीसाठी संघर्ष झाला आणि 14 मार्च 1707 रोजी आझमशाह हा मुघलांचा पुढचा बादशाह झाला। या आझमशाहचा जुल्फिकार खान वजीर होता। औरंगजेबाच्या तालमीत तयार झालेला जुल्फिकार खान हा चांगला शहाणा होता। त्याने आझमशहाला सांगितले की संभाजी महाराजांचा पुत्र शाहू आपल्या कैदेत आहे, हीच ती वेळ आहे त्याला सोडून द्यायची, कारण यामुळे मराठ्यांच्या दुफळी माजेल। आपण गेली कित्येक वर्ष यांच्याशी लढतोय, आता हा लढा असाच चालू ठेवणं मुघलांना परवडणार नाही, त्यामुळे शाहूला कैदेतून मुक्त करावे। यानंतर आझमशहाने बुराणपूर येथे काही अटींवर शाहूंची सुटका केली। त्यातल्या अटी अशा होत्या, शाहूराजांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर मोगल साम्राज्याचा जहागीरदार म्हणून राज्य करावे। मोगलास गरज पडेल तेव्हा शाहूराजांनी आपली फौज घेऊन बादशाची चाकरी करावी। शाहूराजांनी त्याच्या मोबदल्यात दक्षिणेतील 6 सुब्यांतून चौथाई आणि सरदेशमुखीची वसुली करावी। इकडे शाहूराजे यांची सुटका झाल्यानंतर ते यथावकाश मराठी मुलकात येऊन पोहोचले। दरम्यान मार्गातच त्यांनी प्रमुख मराठा सरदारांना आपल्या सेवेत रुजू होण्याविषयीची पत्रे रवाना केली होती। लवकरच खानदेशात असताना मल्हार तुकदेव, अमृतराव कदम मांडे, बोकील, पुरंदरे हे मराठा सरदार शाहूराजास येऊन मिळाले। त्यानंतर मार्गामध्येच परसोजी भोसले, कान्होजी भोसले, नेमाजी शिंदे, हैबतराव निंबाळकर, रुस्तमराव जाधव, मानसिंग मोरे, चिमणाजी दामोदर इत्यादी मातब्बर सरदार शाहूराजास भेटून त्यांच्यासोबत रुजू झाले। अहमदनगर येथेच आपली राजधानी करावी की काय असा शाहूराजांच्या मनात विचार घोळत होता। परंतु स्वराज्याची राजधानी सातारा ही आपल्या कब्जात घेतल्याशिवाय राज्यावरील आपला हक्क प्रस्थापित होणार नाही असे वाटल्यावरून त्यांनी आपला हा विचार बाजूला ठेवला आणि त्यांनी अत्यंत समोपचाराने ताराबाईंशी बोलणी सुरू केली। तथापि ताराबाईंनी त्यांना धुडकावून लावले। शाहू महाराजांनी आपला हक्क स्वराज्यावर सांगावा हे त्यांना मान्य नव्हते। ताराबाईंनी असे जाहीर केले की आपल्या पतीने राजाराम महाराजांनी स्वपराक्रमाने हे राज्य नव्याने निर्माण केल्यामुळे राज्याचे खरे वारस शाहूराजे नसून आपले पुत्र शिवाजीराजे हेच आहेत, तेव्हा आपल्या चुलतीशी लढा दिल्याशिवाय आपणास राज्याचा हक्क मिळणार नाही हे लक्षात आल्यावर शाहूराजांनी लढाईची तयारी सुरू केली। शाहूराजांनी अहमदनगरहून पुण्याच्या रोखाने कूच केले व मार्गात खेडवर छावणी केली। इकडे ताराबाईंनी शाहूराजांचे पारिपत्य करण्यासाठी सेनापती धनाजी जाधव, शंकराजी नारायण, परशुराम त्रिंबक या सरदारांसोबत आपले सैन्य रवाना केले। खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ व नारोराम यांसारख्या मातबर व्यक्तीही या सैन्यात सामील होते। धनाजी जाधव स्वराज्याचे एकनिष्ठ सेवक होते। संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांची सुटका होऊन ते स्वराज्यात आले, तेच स्वराज्याचे खरे वारस आहेत, म्हणून त्यांच्या विरुद्ध लढणे योग्य नव्हे असे त्यास वाटत होते। परंतु ते ताराबाईंच्या पक्षाचे सेनापती असल्यामुळे त्यांची द्विधा मनस्थिती झाली होती। याचा अचूक फायदा शाहू महाराजांनी घेतला। लढाईपूर्वीच त्यांनी गुप्तपणे धनाजीस आपल्या छावणीत बोलावून घेतले आणि लढाई न देता आपल्या पक्षात येणे कसे सुज्ञपणाचे आहे हे त्यांना मुत्सद्दीगिरीने पटवून दिले। या कामी त्यास खंडो बल्लाळ व बाळाजी विश्वनाथ यांचे बहुमोल सहाय्य लाभले। दुसऱ्या दिवशी लढाईस तोंड फुटले। लढाईची धुष्मचक्री चालू असतानाच अचानकपणे धनाजी व काही सरदार शाहू महाराजांना जाऊन मिळाले। फक्त प्रतिनिधी परशुराम त्रिंबक ताराबाईंच्या बाजूने लढत राहिले। धनाजींसारखे शूर सेनापती शाहू महाराजांच्या पक्षात गेल्यामुळे ताराबाईंचे सैन्य गलितगात्र झाले। शेवटी प्रतिनिधींचा नेवाव लागला नाही। ताराबाईंच्या सैन्याचा पराभव झाला। शाहू महाराजांचा मोठा विजय प्राप्त झाला। त्यांनी दरबार भरवून धनाजी जाधवास सेनापतीपद, खंडो बल्लाळास चिटणीसी व इतर सरदारांना मानाच्या जागा बहाल करून त्यांचा सन्मान केला। येथूनच शाहू महाराजांची यशस्वी राजकीय कारकीर्द सुरू झाली। या लढाईच्या निकालाने ताराबाईंना अनपेक्षितपणे धक्काच बसला। वास्तविक या महत्त्वपूर्ण संघर्षामध्ये ताराबाईंनी स्वतः सैन्याचे नेतृत्व करून खेडवर जायला हवे होते, पण त्यांनी सेनापतीवर नको इतका विश्वास टाकला। त्या स्वतः खेडच्या रणांगणावर असत्या तर युद्धाचा निकाल वेगळा लागला असता। संभाजी महाराजांच्या कैदेनंतर खुद्द राणी येसूबाईंनीच पुढाकार घेऊन राजाराम महाराजांना वारस म्हणून नेमले होते। संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कोलमडलेल्या राज्याची उभारणी राजाराम महाराजांनी केली। त्यांच्यानंतर ताराबाईंनी औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूशी मुकाबला करून त्या राज्याचे संरक्षण केले। हे ऐतिहासिक सत्य होते। अशा वेळी शाहू महाराजांची सुटका होऊन ते स्वराज्यावर हक्क सांगू लागले
तर त्यांना ताराबाईंकडून प्रतिकार झाल्यास नवल नव्हते. शिवाजी महाराजांचे स्वराज्य संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संपले. नंतर राजाराम महाराजांनी अपार श्रम घेऊन स्वपराक्रमाने राज्य निर्माण केले. तेव्हा आपल्या पतीने नव्यानेच संपादन केलेल्या अशा राज्यावर शाहू महाराजांचा मुळीच अधिकार नाही, असा ताराबाईंचा दावा होता. आपला दावा अधिक मजबूत बनवण्यासाठी ताराबाई आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या बाजूने मांडत होत्या. तो मुद्दा त्यांच्या शब्दात पाहणे उचित होईल. त्या लिहितात, दुसरी गोष्ट हे राज्य थोरल्या कैलासवासी स्वामींनी राजाराम महाराजांना द्यावेसे केले होते. ऐसे असता शाहू राजास या राज्याशी संबंध नाही. हे राज्य आपल्या पतीने व आपण प्राणपणाने संरक्षण करून राखले. तथापि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाहूराजे मोगलांचे अंकितत्व स्वीकारून स्वदेशावर राज्य करू पाहत होते. ही गोष्ट शिवरायांच्या राजनीतीशी व मराठीच्या उच्च ध्येयासाठी 26 वर्ष लढले त्यांच्याशी प्रतारणा करणारे आहे, असे ताराबाईंना वाटत होते. तथापि आपण शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ पुत्राचे एकमेव वारस या नात्याने स्वराज्यावर आपला कायदेशीर हक्क आहे. ही शाहू महाराजांची भूमिकाच महाराष्ट्रातील मराठी सरदारांना अधिक भावली हे उघड आहे. म्हणूनच त्यांनी ऐनवेळी ताराबाईंचा पक्ष सोडून शाहूराजांच्या पक्षाला मिळण्याचे धाडस दाखवले. खेडच्या विजयानंतर शाहूराजांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. लवकरच त्यांनी मावळ परिसरातील तोरणा, राजगड, रोहिडा हे किल्ले जिंकून घेतले आणि त्या प्रदेशात आपली सत्ता सुरू केली. रोहिडा घेताना एक महत्त्वाची घटना घडली. ताराबाईंशी एकनिष्ठ असणारे राज्याचे सचिव शंकराजी नारायण हे किल्ल्यावर होते. शाहूराजांनी जेव्हा किल्ल्यास वेढा दिला तेव्हा त्यांच्या मनाची चलबिचल झाली. कोणाच्या पक्षात राहावे याविषयी त्यांची द्विधा अवस्था होऊन ते अत्यंत निराश झाली आणि त्या निराशेच्या भरातच त्यांनी आत्महत्या करून आपल्यापुरता हा प्रश्न संपविला. या घटनेचे शाहूराजांना अत्यंत दुःख झाले. त्यांनी सचिवाच्या कुटुंबियांचे सांत्वन करून शंकराजी नारायणचे सचिवपद त्यांच्या 6 वर्षांच्या लहान मुलास दिल्याचे घोषित केले. त्यांच्या या घोषणेमुळे त्यांच्याबद्दल लोकमानसात जरी आदराचे स्थान निर्माण झाले तरी शंकराजींच्या मुलाला सचिवपद दिल्यामुळे राज्यातील महत्त्वाची पदे वंश परंपरागत देण्याची अनिष्ट प्रथा सुरू झाली. शिवरायांनी निर्माण केलेल्या प्रशासनाचे मूलभूत दंड अशा प्रकारे प्रथमपासून मोडण्यास शाहू महाराजांनी सुरुवात केली. वंश परंपरा नव्हे तर गुणवत्ता हाच शिवरायांचा दंडक होता. तो इतिहास जमा झाला. ताराबाई यावेळी पन्हाळगडावर होत्या. त्यांनी साताराच्या संरक्षणाची जोखीम परशुराम प्रतिनिधी व सातारा किल्ल्यावर हवालदार शेख मीरा यांच्यावर सोपवली होती. परशुराम पंत व शेख मीरा यांनी शाहूराजांशी लढण्याची तयारी ठेवली होती, पण हल्ल्यापेक्षा मुत्सद्दीगिरीने राजधानी काबीज करण्याचा शाहूराजांचा इरादा होता. त्यांनी मोठ्या अक्कल हुशारीने शेख मीराची वाईस असणारी बायको मुले पकडून आणली आणि त्यास निरोप पाठविला की किल्ला हवाली कर, अन्यथा तुझ्या बायका मुलांना तोपेच्या तोंडी देतो. तेव्हा शेख मीरा घाबरला. त्याने परशुराम पंतास अटक करून शाहूराजांच्या ताब्यात दिले. शिवाय सातारा किल्लाही दिला. शाहूराजांनी परशुराम पंतास बंधनात घातले. राजधानी सातारा घेतल्यानंतर तिथे 12 जानेवारी 1708 रोजी शाहूराजांनी राज्याभिषेक समारंभ घडवून आणला. शाहूराजे आता खरे छत्रपती महाराज झाले. त्यांनी नवीन अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली. मोरोपंत पिंगळे यांचा पुत्र बहिरो मोरेश्वर यास पेशवा, धनाजी जाधवा सेनापती, शंकराजी नारायणच्या पुत्रास सचिव अशी पदे दिली गेली. बाळाजी विश्वनाथ, प्रल्हाद गंगाधर, नेमाजी शिंदे, परसोजी भोसले, हैबतराव निंबाळकर यांना मानाची पदे देऊन गौरव केला गेला. अशा प्रकारे सातारा राजधानीहून नव्या छत्रपतींचा रीतसर राज्यकारभार सुरू झाला. पण ताराबाईंच्या पक्षाचा पुरता मोड झाला नव्हता. जोपर्यंत घरातील संघर्ष संपत नव्हता तोपर्यंत शाहू महाराजांना स्वास्थ्य मिळणे शक्य नव्हते. शाहू महाराजांचा स्वभाव सौम्य होता, संघर्ष करण्याचा नव्हता. राज्यासाठी सुद्धा आपल्या चुलतीशी संघर्ष व्हावा असे त्यांना वाटत नव्हते. म्हणून त्यांनी ताराबाईंशी समझोत्याचे बोलणे लावले. वारणा नदीपासून खाली तुंगभद्रेपर्यंतच्या प्रदेशात ताराबाईंनी आपला अधिकार चालवावा अशी त्यांनी सूचना केली. पण ताराबाईंना ही सूचना मान्य होणे शक्य नव्हते. स्वराज्यावरील अधिकारच मानावयास तयार नव्हत्या. शिवाय शाहू महाराजांवर आपण विजय मिळवू शकू अशी त्यांना खात्री होती. त्यांच्या पक्षामध्ये वाडेकर खेमसावत, भैरजी उर्फ हिंदूराव घोरपडे, सिद्धोजी घोरपडे, कान्होजी आंग्रे यांसारखे पराक्रमी सरदार होते. कोणाही वतनदार सरदाराने शाहू महाराजांच्या पक्षात मिळू नये म्हणून त्यांनी धाक घालणारे जाहीर आज्ञापत्रच काढले होते की जे सरदार कोणी वतनदार शाहूराजांना मिळतील त्यांचे सडकून पारिपत्य करण्यात येईल. याबरोबरच ताराबाईंनी कित्येक सरदारास आपल्या बाजूस वळवण्याचा प्रयत्न चालवला होता. शाहूराजांचा वचक जरी चौकडे निर्माण झाला तरी पन्हाळ्याच्या आसपासच्या प्रदेशातील बहिर्जी हिंदूराव घोरपडे, खेमसावंत
इत्यादी सरदार ताराबाईंच्याकडे होते. समोपचाराची बोलणी धुडकावून लावून ताराबाईंनी लढण्याची तयारी केल्याची भावून शाहूराजांनी त्यांच्याशी लढा देण्याचे ठरवले. सन 1708च्या फेब्रुवारीमध्ये त्यांनी पुढे चाल करून पन्हाळ्यास वेढा घातला. ताराबाई पन्हाळ्याहून रांगण्याकडे निघून गेल्या. लवकरच पन्हाळा महाराजांच्या ताब्यात आला. लगेच पावनगडास व विशाळगडास वेढा घालून तेही त्यांनी जिंकून घेतले. आता शाहू महाराजांचा मोहरा रांगण्याकडे वळणार हे पाहताच त्या किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी आपला सेनापती पिराजी घोरपडे याच्यावर सोपवून ताराबाई आपल्या पुत्रास घेऊन सिंधुदुर्गाकडे रवाना झाल्या. इकडे पिराजी घोरपडे यांनी 12 मार्चपासून मेपर्यंत 3 महिने लढा देऊन शाहू महाराजांची चढाई थोपवून धरली. पिराजी घोरपडे यांच्या तीव्र प्रतिकारामुळे शाहू महाराजांना हा किल्ला आपल्या ताब्यात मिळू शकला नाही. शाहू महाराजांनी हा वेढा नेटाने चालू ठेवला नाही. लवकरच पावसाळ्याचा मोसम सुरू होणार असल्याने अशा वेळी लढा चालू ठेवणे जिकिरीचे होईल असे पाहून महाराजांनी माघार घेतली. शिवाय त्यांचे लक्ष मोगली गोटात चाललेल्या यादवीकडे गुंतले होते. दरम्यानच्या काळात दक्षिणेतून उत्तरेत आपल्या भावाचा शाह आलमचा पाडाव करण्यासाठी गेलेल्या आलमशहाचा पराभव होऊन तो मारला गेला होता. शाह आलमने आपण बादशाह झाल्याचे घोषित करून बहादूरशाह किताब धारण केला होता आणि आता दक्षिणेत आपल्या एकमेव प्रतिस्पर्धी भावाचा कामबख्शचा काटा दूर करण्यासाठी त्याने आता दक्षिणेकडे कूच केले होते. अशा वेळी मोगलांच्या यादवीकडे बारकाईने लक्ष ठेवता यावं म्हणून शाहूराजांनी ताराबाईंवरील मोहीम आवर्ती घेऊन साताऱ्याकडे माघार घेतली होती.